सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्याचं नेमकं कारण काय हा प्रश्न मात्र सर्वाधिक चर्चेत आहे। हल्ल्यापाठीमागच्या वेगवेगळ्या थिअरीज नेमक्या काय पुढे येतात पाहूया या रिपोर्टमधनं। सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर सर्वात आधी बिश्नोई गँगचं नाव समोर आलं। सैफ अली खान ज्या बांद्र्यात राहतो त्याच बांद्र्यात अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर बिश्नोई गँगनं गोळीबार केला होता। सलमान खानचे निकटवर्ती असलेले माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी सुद्धा बिश्नोई गँगनं घेतली होती। सलमान आणि सैफची मैत्री असल्यामुळे बिश्नोई कनेक्शनचा मुद्दा समोर आला। या कनेक्शनची माहिती घेण्यासाठी आपल्याला काही वर्ष मागे जावं लागेल। 1998 मध्ये हम साथ साथ है सिनेमाचं शूटिंग सुरू होतं। जोधपूर जवळच्या भवाद गावात 26 आणि 27 सप्टेंबर रोजी काळवीटाची शिकार करण्यात आली। काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानवर 4 आरोप करण्यात आले, तर सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांच्यावर काळवीटाच्या शिकारीसाठी सलमानला प्रवृत्त केल्याचा आरोप होता। जोधपूर कोर्टानं सलमान खानला दोषी ठरवत 5 वर्षाची शिक्षा सुनावली, तर अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांची निर्दोष सुटका केली। मात्र बिश्नोई समाजाची सलमान खाननं माफी मागितली नाही। त्यामुळे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची गँग त्याच्या मागे लागली आहे। परिणामी शिकारीच्या वेळी सलमान सोबत असलेल्या सैफ अली खानवरील हल्ल्यामागे बिश्नोई गँग असल्याची चर्चा सुरू झाली, मात्र ही चर्चा नाकारण्यात आली आहे। ह्याच्यामध्ये कुठलाही गँगचा अँगल नाहीये आणि सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना देखील विनंती करणार आहे की बाबा सिद्दीकीजींची जी घटना घडली, सलमान खानच्या बाबतीत जी घटना घडली, त्या घटनेशी या घटनेला जोडू नये। त्यासाठी ह्या घटनेचा काही संबंध नाही। सैफच्या घरातील महिला मदतनीसाच्या मदतीनं अज्ञात व्यक्तीनं घरात प्रवेश केल्याची थिअरी चर्चिली जाते। महिला मदतनीस आणि त्या चोराच्या प्रेम प्रकरणाचा कंगोरा असल्याचा अंदाजही वर्तवला जातोय की जे काही आता बघा फॉरेन्सिकने जे काही पुरावे जिथे गोळा केलेले आहेत ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेले आहेत। त्याचे इन्व्हेस्टिगेशनच्या नंतर लक्षात येईल, परंतु प्रायमरी अंदाज असा देखील आहे पोलीस डिपार्टमेंटचा की याच्यामध्ये कुठल्याही मर्डर अटेम्प्टने तो चोर आतमध्ये शिरला होता असंही वाटत नाहीये। सैफ अली खानच्या घरात चोरीसाठी प्रवेश केलेल्या चोरानं पकडल्या जाण्याच्या भीतीनं किंवा बचाव करण्यासाठी हल्ला केल्याची शक्यता आहे का, या अनुषंगानं तपास केला जातोय। एकंदरीत पोलिसांच्या पुढील तपासात नेमकी काय धागेदोरे हाती लागतात, पुराव्यांच्या आधारे हल्ल्यामागचं कुठलं कारण स्पष्ट होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक।